कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार साहेब, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही मागच्या 5 वर्षात वेगळ्या रूपाने लोकांना फसवलं. त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो, तुम्ही आता लोकांना फसवायचा, शेतकऱ्यांना फसवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही आता म्हणता आम्ही करोडो रुपये शेतकऱ्यांना विमा मंजूर करून आणला आहे. तुमचा काही संबंध नाही. यात सरकार भारतीय जनता पार्टीची युतीचं आहे, वरबी केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. तुम्ही फक्त इथं कर्जत तालुक्यात आमदार आहे. फक्त तुम्ही तुमच्या एवढं काम मी करतो लोकांचं, तुमच्या जास्त काम करतो लोकांचं मी. त्याच्यामुळे तुम्ही लोकांना अजिबात फसवायचा प्रयत्न करू नका. हा सर्व पीक विमा राम शिंदे साहेब व खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी मंजूर करून आणला आहे. आणि तुम्ही म्हणता 21, 22, 23 सालचा मी विमा मंजूर केला आहे. तुमचा अजिबात काही संबंध नाही. आणि तुम्ही आता काय केले, तुमच्या बोलण्याचे रेकॉर्ड करतात आणि सगळ्या लोकांना फोन करतात. फक्त मला काय अजून फोन आला नाही, मी त्याला उत्तर देतो. माझा फोन आल्यावर मी क्लिपची ते क्लिपचा फोन येतो, पण क्लिपला मी उत्तर देतो आणि मी व्हायरल करतो. पण तुम्ही लोकांना फसवायचा अजिबात प्रयत्न करू नका. तुमचा काही संबंध नाही. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आमचे आहेत आणि ही सरकार पैसे देतं. फक्त तुम्ही जाऊन तिथं फोटो काढता आणि लोकांना म्हणता मी आणलं. तुम्ही काहीच केलं नाही. ह्या मुद्द्यावर मी बऱ्याच व्हिडिओ काढले आहे वेगळे, तरीसुद्धा त्याची तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणजे तुम्हाला नेमकं कवा काय वाटेल नेमकं. इतकं लोकांना फसू नका. विमा राम शिंदे साहेबांना आणला, मी परत उल्लेख करतो. आणि तुम्ही ही रेकॉर्ड केली व्हायरल करून तुम्ही लोकांना फसू नका. मी आणला. तुम्ही काहीच केलेलं नाही असं मी तुम्हाला परत सांगतो, परत विनंती करतो. आता तरी लोकांना फसवायचं बंद करा. ते तुमच्या एक अंगणावर आहे त्या कर्जत त्या जमिनीचं काहीतरी कवडगावाची त्या जामखेड तालुक्यात बऱ्याच जमिनीचे आलं, त्याचं बघा काय करायची. त्याविषयी काय मला बोलायची नाही. पण तुम्ही अशा लोकांना फसवायची अजिबात करू नका अशी मी तुम्हाला परत हात जोडून विनंती करतो. सत्यमेव जयते. जय भीम, जय मल्हार.